ना दोन्ही दोन्ही उगं ही खेळत बसून उपयोग नाही. जर काम केलं तर पुढं वाढतंय व ती उगं ढकलत नाही. आज किती दिवस ढकलत नाही मी म्हणते. जर कंटिन्यू काम करत राहील तर ती टाइम जवळ येतोय. पण तुमचं म्हणणं काय आहे मग? ह्याच्यावर प्रेशर द्यायचा तर विषय नाही. कोण काय आपलं मालक नाही. कधी टाकल तेव्हा आपण अहो टाकू मालक शकतोय. तसं नसतंय हो. काय उपयोग आहे मग आपली एक मागे लागली एक ती केली सोडायचं नसतंय मॅडम. हो मी म्हणते मग ती महाग लागल्यावर मग आता मग बाकीचं सगळं काम ठेवायचं का? जी आहे ती रेग्युलर ती तर करावं लागणार आहे का नाही? ती रेग्युलर करायला लागणार त्यातनं पण ह्याला टाइम द्यावं लागणार आहे. हो मी म्हणते आपल्याला असं म्हणते होय. मी. वड थोडं आपण आधी कसं करतो तसं ह्याला वड थोडं आणावं लागणार आहे. ह्याचा रँक वर आणावं लागणार आहे मॅडम हे. होय रँक वर मग अहो आता. किती मॅडम बघा तुम्ही. हम्म. 71 वरनं कुठल्या कुठे टाइम वॉच गेलाय सांगा बरं. ह्याचा मागणं 1900 झाला ह्याचा. बरोबर आहे. टाइम वॉच आपलं मागच्या त्या पिरियड मध्ये आपण जे 5-6 महिने जे आपण हलगर्जीपणा झालाय मॅडम का आता तर नाही. तुम्ही सांगा 3000-250 झाले बरं का बरोबर आता. तर मॅडम त्या आजीचा तर व्हिडिओ हातात 350 टाइम वॉच कमी होते. डायरेक्ट 2000 3000 आहे का नाही 2900 वर येते मॅडम. डायरेक्ट कारण ती आजीचा व्हिडिओ टाकला. पुढचा महिना जसं हे होईल का नाही ते मागचा टाइम वॉच मायनस होतेच मग तसा. मग कसं काय करायचं सांगा मग तुम्ही मग. काय कंटिन्यू काम करावं लागणार आहे. व्हिडिओ टाकावं लागणार आहे कंटिन्यू. त्याशिवाय रँक येत नाही. लाईव्ह घ्यावा लागणार आहे. त्याशिवाय वॉच टाइम पूर्ण होत नाही. पण असं सारखं डोक्यात कसं काय येते तुमच्या आदनं मधनं सारखं? सारखंच येते की हो. सारखं येते म्हणजे कसं हो सांगा बरं. डिप्रेशन आलं का नाही तुम्हाला तसं ते डोक्यात मग दुसरं काय राहत नाही. आता तुम्ही डिप्रेशन म्हणताय आता सगळं ही काम करायचंय ती काम करायचंय ती काम करायचंय. मग ती सगळी ठरवून दिलेली काम आहे ती. त्यातनं आपल्याला पळवाट आहे का सांगा बघू? त्यातनं ऑप्शन दुसरा आहे का? दुसऱ्या आपल्या रेग्युलर कामात ऑप्शन आहे का आपल्याला काय? अहो तसं नाही मला सांगा. आपलं रेग्युलर काम आहे पण आज जर नीट करते ते एक्स्ट्राच काम असते का नसते पण ती करावंच लागते का नाही गरज पण आहे. ते एक्स्ट्रा असते पण ती नाही केलं तर आपल्याला माहिती उपाशी राहावं लागतंय. मग मी म्हणते आपल्याला काढायचा वेळ म्हणून ह्याला काढायला लागणार आहे वेळ रोज 1 तास असं म्हणते मी हो. मग काढायचं मग वेळ काढावं तर लागणार आहे. काढतोय तर आपण. होय ठीक आहे मागच्या आठवड्यात काहीच झालं नाही ठीक आहे पण ठरवलंय की आता इथनं वेळ काढायचा म्हणून ठरवलीच की. तेच म्हणते मी ह्याला वेळ द्यावा लागणार आहे हो. एकदा टाइम वॉच लॉंगचे व्हिडिओ लाईव्ह घेतल्याशिवाय टाइम वॉच वाढत नाही बरं का. मग त्याशिवाय मग ती लिहायचं ऑप्शन जे असतंय का नाही चॅनलला मॅडम कशासाठी दिलेलं असतंय तर असं व्हिडिओ बदन वॉच टाइम कम्प्लीट होणं लवकर शक्य नसते म्हणून ते लिहायचं ऑप्शन असतो. कळलं? आणखीन काय तक्रार? काय नाही हो. काम करावं लागणार आहे ह्याच्यावर. हे कसं आहे तुमचं वेगळं पडतंय हो. तुम्ही चल गाडी ढकल पण माझं तसं नाही हो. एक केलं की त्यातनं ती पूर्णच बाहेर पडायचं माझं असं आहे मॅडम. चला उद्या दिवस कामाला जाते परत नंतर जात नाही. चला तुम्ही म्हणचाल तसं कसं म्हणजे तुम्ही फक्त सांगायचं आणि मी करायचं. नाही हो पण तसं मला लई प्रेशर वाटत नाही हो अहो तुम्हाला. प्रेशरचा विषय नाही त्याशिवाय ती मला कन्फ्युजन होते. समोरच्यानं प्रेशर दिलं तर मी गोष्टी करते. त्याच्यावर रोज लॉंग पडलंच पाहिजे. व्हिडिओ लॉंगचा पडण्यापेक्षा का नाही व्हिडिओ तेवढाच इम्प्रेसिव्ह असणं महत्वाचं आहे. काहीतरी बघण्यासारखं असलं पाहिजे असा ह्याच्यावर आपण फोकस करायचा आहे. पहिल्यापेक्षा आता पॉलिश युट्यूबची काय म्हणते 4 महिन्यातनं व्हिडिओ टाका पण व्हिडिओ बघण्यासारखाच झाला पाहिजे. आपण आधी आपलं ते लक्ष ठरवूया. इकडचं तिकडचं करण्यात तर आपलं सगळं कन्फ्युजन व्हायला लागले माहितीये का. एक ठरवा त्या कोणत्या चॅनलवर कोणता विषय टाकायचा ते आधी तुम्ही ठरवा. तुमच्या म्हणण्याप्रमाणे करूया बरं का. पण काय ठरवा. कॉल रेकॉर्डिंग त्याच्यावर टाकायचंय मॅडम. मग कॉल रेकॉर्डिंग कसं टाकायचं मग डेलीचं सगळं हे करावं लागलं सगळं कॉल रेकॉर्डिंग डिटेल्स का आणि कधी तर मग गाठ पडलं का आपण सोबत बोलून बी चर्चा करू शकतोय. अशा एक तर मोबाईलवरच्या नसेल तर समोरच्या गप्पा. म्हणतो पिठलं खायचंय. हा ना मग सगळ्यालाच करू पिठलं. नाही त्याच्यावर कॉल रेकॉर्डिंग माझं म्हणणं तसं नाही. कॉल रेकॉर्डिंग चाललंय त्याच्यावर हो. असं आपण किती पण टाकलं तर ते जाय नाही बघितलंय तुम्ही. आणि उलट सोपं ऑप्शन आहे घेऊ. सोपं आहे आपल्याला काय मग करायचं त्याच्यावर फुटेज कॉल तर रेकॉर्डिंग घ्यायचे. टाकायचं ऐका आणि मग ह्याच्यावर काय करायचं माहितीये का. आता ही व्हिडिओ टाकलाय ह्याच्यासाठी माझ्या डोक्यात आली आयडिया. आता ह्याच्यावर ही टाकले का आता यशोदा मॅडमचा एक व्हिडिओ घ्यायचा आणि यशोदा मॅडमचा घ्यायचा आणि ती यशोदा मॅडम बरोबर आपण व्हिडिओ काढत तिला गाणं म्हणायला ती एक टाकायचा आणि नंतरचा मग मोहोळच्या सरांसोबत एक व्हिडिओ काढायचा आणि तिकडच्या ट्रिपला जायचं आणि ती व्हिडिओ टाकत राहायचं त्याच्यावर गप्पावर.
गप्पावर. हम्म. तसं करूया मग. यशोदा मॅडमला आलं ना भेटून, हम्म. त्या मोहच्या सरलाच गाठायचं दुसरा. ती हम्म. ती करून त्या व्हॉट्सअप नंबर घेऊ, यशोदा मॅडमला भेटू, व्हॉट्सअप नंबर घेऊ, मग हम्म. त्या बनसोडेला भेटू, हम्म. आणि मग नंतर मग